संबंधित नव्हतं. पेशंट काही ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हता आणि त्याला असं सांगितलं की आप बदलोगे तर देश बदलेगा, काहीतरी व्यायाम करा, चांगलं खा, असं त्यांना सांगितलं. कुणी पण असं स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे आणि स्वतःपासून सुरुवातच करायची तर मग तेच आरोग्य भारतीचं काम. आपल्या त्या बोधचिन्हामध्ये जे काही आहे त्यात एक स्वस्थ व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती दुसरी नाही, आपण स्वतः आहोत. स्वतःपासून या चांगल्या गोष्टींची सुरुवात करायची. ती सुरुवात करायची म्हणजे काय करायचं तर स्वतःचं एकूण उपलब्ध वेळ आहे त्यात आरोग्य भारतीसाठी कुठला वेळ ठेवलाय रोजचा हे आपण सगळ्यांनी आपल्या दिवसभराच्या वेळापत्रकामध्ये ठरवायला पाहिजे. दिवसभरामध्ये स्वतः आरोग्य भारतीला कुठला वेळ देणार आणि किती वेळ देणार हे नियोजनामध्ये आपल्या सर्वांनी करायचं काम आहे. हे सत्राचं वर्णन योजनात्मक सांगितलं आणि स्वतःच्या या योजनात्मक कामातून स्वतःच्या आरोग्यासाठी 5 गोष्टी करायच्या तसं मी पण ठरवल्या. 11 नंतर व्हॉट्सअप पाहिजे नाही, उतरताना लिफ्ट वापरायची नाही, किमान 2 योगासनं रोज करायची, जेवताना फोनवर बोलायचं नाही, अशा स्वतः गोष्टी मी ठरवल्या. प्रांत कार्यकर्त्यांनी स्वतः सुरुवात केली या गोष्टीची आणि मग आता पुढच्यांना सांगतात. त्यामुळे पुढच्या दीर्घकाळ आणि सातत्याने आपल्याला व्यक्तिगत स्तरावरच्या अशा 5 गोष्टी ठरवायच्या. त्यात आपण आरोग्य भारतीला कुठला वेळ देणार हे पण ठरवून घ्यायला पाहिजे. आपले आयाम आहेत काही ना काही. आयाम म्हणजे किती प्रकारची आपली काम आहेत ते सगळ्यांना माहिती आहे. पत्रक आपण वाटतो, यावर्षी काही छापली नाही होती तेव्हा कुठं सांगता येत होती आपल्याला. असं व्हायला नको की आपण कोणाला तरी भेटायला जातो आणि सांगा काय म्हणते तुमचं, आम्हाला आरोग्य भारती सांगताच येत नाही. असं अनेक वेळा जाणवतो सोबत कोणाच्याही गेल्यानंतर त्यांना आरोग्य भारती सांगताच येत नाही. आपण नुसतेच कार्यकर्ते असतो. भाषणगिरी करायला कोणाला तरी दुसऱ्या व्यक्ती दिलेला असतो. म्हणजे माझ्यासोबत गेल्यानंतर दुसरा कोणी बोलतच नाही, असं माझाच स्वतःचा अनुभव आहे. तर असं न होता आपण सगळ्यांनी आरोग्य भारती बोलायला शिकलं पाहिजे. म्हणजे आपले आयाम कुठले हे सांगायला सगळ्यांना जमलं पाहिजे. आपल्या प्रांतामध्ये ज्या प्रकारची वेगवेगळ्या आयामांची कामं चालतात त्यातला किशोरावस्था स्वास्थ्य, किशोर किशोरी विकास असं जे नाव होतं ते खरं म्हणजे आता इथून पुढच्या काळामध्ये किशोरावस्था स्वास्थ्य असं नाव असणार आहे. तर ह्या विषयाचं काम एका शाळेमध्ये चालू आहे आपल्या प्रांतात. असंच अन्यत्रही काही ना काही कामं चालू आहे. वृत्त निवेदनाचं सत्र पहिलं सत्र लांबल्यामुळे उशिरा चालू झाल्यामुळं आपण फारच अनुशासनबद्ध असल्यामुळं हा एक दुर्गुण आहे आपल्याला. तो दूर झाला तर बरं होईल. वेळेत चालू झालं तर वेळेत संपलं असतं अशी सगळी योजना होती. तर ते नाही जमलं समजा तर ते अनुशासनात बसलं असतं व्यवस्थित. त्यामुळे वृत्त निवेदनं काही आपल्याला बघायला लागतील. काही झालेली कार्यक्रम आहेत ते 2-3 मिनिटात सांगावे आणि पुढे काय करायचं ठरलंय त्या विषयाचं ते सांगावं. त्यामुळे मी सांगतो फक्त नाव डॉक्टर मेधा लिमये, व्यसनमुक्ती. पुढचं नाव सांगून ठेवतो. कुणी या विषयासाठी निवेदन करायला यायचे मेधा नाही पुढे आलं तर बरं. डॉक्टर मेधा लिमये 100 वर्षाहून अधिक काळची त्यांची आरोग्य सेवेची परंपरा आहे घराची आणि व्यसनमुक्ती या विषयासंबंधित हे काही निवेदन करणार आहे. यानंतर योग विषयासंबंधीचं मिलिंद जतकर पुढे येऊन बसा, देवदत्त देशमुख पुढे येऊन बसा, डॉक्टर मनोज चौधरी येऊन बसा. सन्माननीय व्यासपीठ आणि कार्यकर्ता बंधू भगिनी, स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.